अधिक मासात जावयाला आणि लेकीला माहेरी बोलवून त्यांचा पाहुणचार करण्याची एक प्रथा आहे. म्हणूनच मी, जैविक आणि अभि आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या आईकडे. आईने आम्हा दोघांनाही खास जेवायला आमंत्रण दिलं होतं. घरी पोचलो, फ्रेश झालो आणि जेवायला बसलो. जेवणासाठी आईने खूप काय काय पदार्थ बनवले होते, पण त्याआधी आईने आम्हा दोघांनाही ओवाळून घेतलं. कारण की आई म्हणाली की आधी ओवाळून घेते, मग तुम्ही जेवायला स्टार्ट करा. आईने ओवाळून घेतलं, छानपैकी जेवलो, आराम केला आणि थोडंसं संध्याकाळी मी आणि अभि गेलो बीचवरती. खूप दिवसांनी आम्ही मारवे बीचला आलो होतो. लग्नाआधी आणि लग्नानंतर आम्ही खूप यायचो, पण आता आमचं येणं होत नाही. हे आमचे नेहमीचे अंकल आहेत, म्हणजे ओळख झाली आमची त्यांच्यासोबत. त्यांच्याकडेच आम्ही मका खाल्ला, थोडा वेळ टाईम स्पेंड केला. कारण की बऱ्याच दिवसांनी आलो होतो, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ तिकडे टाईम जास्त स्पेंड केला. घरी आलो, आई म्हणाली चल जैविकला घेऊन मंदिरात जाऊया. घरी गेलो, मंदिरात गेलो. जैविकला पण मंदिरात जायला खूप आवडतं. तिकडे जाऊन त्याला घंटा वाजवायला खूप आवडतं. त्याच्यासोबत थोडासा टाईमपास केला, त्याचे फोटोज काढले. मग घरी आलो. मग आई म्हणाली की चल तुला आता उशीर होईल, तुझी ओटी भरून घेते. तर जी अधिक मासामध्ये माहेरी येऊन मुलीला काहीतरी भेटवस्तू देतात. मग आईने माझी ओटी भरली, मला गजरा दिला. जैविक पण कौतुकाने आमच्या सगळ्यांकडे बघत होता. आणि मला मम्मीने चांदीची पैंजण दिली होती आणि माझ्यासाठी खरंच सरप्राईज होतं हे. पप्पांनीसुद्धा अभिला जावयाचा मान म्हणून पप्पांनी त्याला एक छान गिफ्ट दिलं. त्यालाही जावयाचा मान दिला, त्यालाही टीका लावला. जैविक आमच्या सगळ्यांकडे बघत होता की ह्यांचं नक्की काय चाललं आहे. मी सुद्धा आईची ओटी भरली, कारण की अधिक मासामध्ये आईचीसुद्धा ओटी भरली जाते. आणि तिच्याच आवडीची मी येल्लो कलरची साडी घेतली होती, जी तिला फार आवडली होती. मग तिला मी ती साडी दिली. जैविकलासुद्धा मी आता सगळ्यांच्या पाया पडायला शिकवते, कारण की त्याला आता कळतं, त्याला समजतं. मग त्याला थोडं थोडं तर शिकवते. असा होता आमचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.